बऱ्याच जणांना वाटतं की स्पर्धा आयोजित करणं म्हणजे अगदी साधी गोष्ट असते, पण इथे मी सर्व प्रेक्षकांना एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकेन की स्पर्धा आयोजित करणं एवढी साधी गोष्ट नाही. या स्पर्धा नाईट अंडर आर्म स्पर्धा ज्या आमच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधीच झालेल्या नव्हत्या, ते पार पाडण्याचं धनुष्य आम्ही इथे जवळपास पेलण्याचं आम्हाला समाधान आहे आणि आनंद आहे. आणि तुम्ही सर्व प्रेक्षकांनी आणि सर्व संघांनी त्यासाठी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सुद्धा आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. ही स्पर्धा आयोजित करताना आम्ही निखळ मनोरंजन करण्याचा आणि स्पोर्ट्समनशिप जपण्याचा प्रयत्न केला. ती आतापर्यंत बहुतांशी 99% ती जपली गेली. काही ठिगळं लागलीत, पण ती ठिगळं आम्ही पुढच्या वर्षी काढून टाकू. आम्ही नक्की सांगू, स्पर्धा यशस्वी करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. झुंजार जांभारी लेजंड्स जुलियस कारभारी, काय म्हणतोयस, कसं वाटेल? म्हणजे ही नाईट अंडरआर्म स्पर्धा आणि लिजंड आमचा संघ म्हणजे ऑल जांभारी आणि झुंजार जांभारी पहिल्यांदा तिथे खेळत आहे. आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटत आहे आणि दोन्ही संघ अनुभव आहेत, परंतु सराव दोन्ही संघाचा नाही. आणि मला असं नक्कीच वाटतं की हा सामना रोमांचक नक्कीच होणार. सराव नाहीये म्हणून आपल्याला स्पर्धा ही किंवा खेळ हा उत्कृष्ट बघायला मिळेल असं तुम्ही जरी म्हणत असला तरी आमचं चांगलं मनोरंजन होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर झुंजार जांभारीचे अध्यक्ष श्री गजानन प्रासादिक विकास मंडळाचे अध्यक्ष आणि या स्पर्धा आयोजनामागे महत्वाची भूमिका बजावलेले सुधीरजी वासावेत. या स्पर्धेबद्दल आणि आजच्या या सामन्याबद्दल आपण 2 शब्द बोलावे. या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर आपण हे जे ग्राउंड बघत आहोत आणि या ग्राउंडची जी संकल्पना आहे, ही संकल्पना गेले 3 महिने संपूर्ण आमच्या कटनाकवाडीतल्या मुलांनी एकत्र येऊन त्याची संकल्पना लढवताना 2-2 वाजेपर्यंत आम्ही व्हॉट्सअपवरती याची चर्चा करत होतो. म्हणजे 3 महिने आम्ही 2-2 वाजेपर्यंत व्हॉट्सअपवरती चर्चा करत असताना हे जे आता आपल्याला जे अप्रतिम असं मैदान दिसतंय त्याच्या पाठीमागे खूप मेहनत आहे. आणि त्यासाठी तुम्ही जर आता अपेक्षा केलीत की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अधिक चांगला आणि उत्तम करण्याचा जो प्रयत्न आहे तो आमच्या मंडळाच्या माध्यमातून करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि गेली 26 वर्षानंतर मी या जांभारीच्या होम ग्राउंडवरती क्रिकेट खेळण्यासाठी उतरलेलो आहे. 26 वर्षानंतर मी हे मैदान गाजवलेलं आहे. एक उत्तम गोलंदाज म्हणून मी काम करत होतो आणि जे आता 26 वर्षाच्या लहान आहेत त्यांना माहित पण नाही मी क्रिकेट खेळत होतो. पण 26 वर्षानंतर आज मला ग्राउंडवरती उतरताना मला खूप आनंद वाटतोय. आणि लेजंडमध्ये मला या सामन्यामध्ये खेळण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि मी अपोजिट संघाला सुद्धा जिंकण्यासाठी आमच्या विरुद्ध मी त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. 26 वर्षापूर्वी तुम्ही खेळलात तरी जांभारीमध्ये साधारण 90च्या दरम्यान बॉक्स क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटचा खेळ सुरू झाला आणि पावसाळी स्पर्धांच्या निमित्तानं ती स्पर्धा सुरू झाली. ती आस्थागत सुरू आहे, पण त्या स्पर्धेला एक वेगळा आयाम आज नाईट अंडरआर्मच्या स्पर्धेला मिळतोय आणि त्याचं श्रेय जातं ते झुंजार क्रिकेट संघाला. आणि या झुंजार क्रिकेट संघाचे अध्यक्ष नयन तिमसेकर इथे उपस्थित आहेत आणि ते सुद्धा आपला खेळ या सामन्यात प्रदर्शित करणार आहेत. या आयोजनामागे आणि आजचा सामना खेळण्यामागे आपल्या मनात नेमकं काय चाललंय? आयोजनाच्या बाबतीत आपण आणि सुधीरजी वासावे साहेब यांनी सर्व सांगितलंच आहे. पण लिजंडच्या बाबतीत मी सांगू इच्छितो की लिजंडची पहिली स्पर्धा दत्तकृपा कुडली या संघाने आयोजित केली, त्याच्यासाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मी दत्तकृपा कुडली जवाहर शेट्टी आहेतच त्यांचे, अशी त्यांना विनंती करतो की अशा पद्धतीची त्यांनी लिजंडसाठी एक स्पर्धा आयोजित करावीत. एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. आणि मला वाटतं आता 11:30 वाजलेत, रात्रीचे 11:30 वाजलेत आणि प्रेक्षक उभं राहून हा सामना बघणार आहेत. त्यामुळे आपण सर्व प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि या सामन्याचा आनंद लुटूया. लेजंड्स झुंजार विरुद्ध लेजंड्स जांभारी, गेम ऑन. या स्पर्धेसाठी गणपतीपुळे प्रीमियर लीगचे आयोजक आणि सर्व श्री पिंट्यादादा गावणकर उपस्थित आहेत. मी आयोजकांच्या वतीने त्यांचा स्वागत करतोय आणि सन्मान करतोय. यासाठी अध्यक्ष सुधीरजी वासावे आणि रमेशजी तिमसेकर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते श्री पिंट्यादादा गावणकर गणपतीपुळे प्रीमियर लीगचे आयोजक आणि सर्व त्यांचा सन्मान करतायत.
गोलंदाजी केले ते शिकण्यासारखं असेल ते लेजंड योगेश यांच्याकडून. या सामन्यासाठी पंच म्हणून काम करतायत गणपतीपुळे प्रीमियर लीगचे आयोजक आणि सर्वेसर्वा श्री पिंट्यादादा गव्हाणकर, फाईक भाई आणि किरीश कोलकांड. बॉलर नेम सांगा जरा. महेश वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं शतक घेऊन येत आहेत. समोर असतील ते अरविंद. अरविंद सुद्धा एक नावाजलेले फलंदाज आहेत आणि या ठिकाणी पहिला चेंडू या ठिकाणी अवंतर फेकला जातोय. थोडस पहिला चेंडू असं फेकला जातोय. अवंतर चेंडू. धावसंख्या होते 7. अजूनही दुसऱ्या षटकाची सुरुवात करावी लागेल ती महेश यांना. दुसरा चेंडू या ठिकाणी झेलबाद होण्याची संधी होती. एसटी मागे कशाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. नक्कीच कुठेतरी मला वाटतं कमरेचा त्रास या ठिकाणी जाणवत असेल त्यांना, त्यामुळे हा झेल घेता आलेला नाही आहे. परंतु अतिशय उत्कृष्ट असा प्रयत्न होता. प्रयत्नासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. तोपर्यंत एक धावसंख्या ही खर्ची करावी लागते. धावसंख्या होती 8. दुसऱ्या शतकावरती दुसऱ्याच चेंडूवरती या ठिकाणी संधी निर्माण करून दिली होती. अरविंद बाद होण्याची संधी होती, परंतु थोडस नक्कीच पहिला चेंडू होती, कारण पहिला चेंडू या ठिकाणी अवंतर फेकला गेला होता. उलटा चेंडू बघ याचा पुरेपूर फायदा उचलतात काय, परंतु चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. 4 धावके सगळी. लेजंड स्पर्धेतील हा पहिला चौकार येतोय तो अरविंद यांच्या बॅट मधून. धावसंख्या होते 12. अतिशय सुंदर असा प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू जितक्या चांगल्या प्रकारचा फटका येतो तितक्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण बघूया जवान शेटे यांच्याकडून पाहायला मिळतोय. चेंडूतून निर्धाव. दुसऱ्या षटकात मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, परंतु कशाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चेंडू होते सीमा रेषेबाहेर. 4 धावसंख्येसाठी. धावसंख्या होते नक्कीच या ठिकाणी पंच शॉर्ट रनची घोषणा करतायत, कारण आपल्याला ज्या नियमामध्ये खेळायचं आहे त्या नियमामध्ये आपल्याला खेळावं लागेल. कुठेतरी थोडस बॅड लक म्हणता येईल अरविंद यांचं. चेंडू निर्धाव घोषित करतात पंच. धावसंख्येमध्ये कुठलाही फेरबदल नाहीये. पुन्हा एकदा अवंतर चेंडू +1. एकूण 2 धावसंख्या खर्ची कराव्या लागल्यात. धावसंख्या होते 14. आता कुठेतरी मला वाटतं लेजंड जांभारी संघाला विचार करावा लागेल. स्वतः कर्णधार यांना मार्गदर्शन करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने महेशची गोलंदाजी करतायत कुठेतरी एक मागं शतक म्हणतायत. पुन्हा एकदा मला वाटतं नोची घोष करतायत. तितक्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लेजंड जवान शेटे यांच्याकडून पाहायला मिळत आहे आणि तितक्याच मोठ्या प्रकारचे टाळ्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा महेशची आणि क्लीन बॉल. दुसरा गडी बाद केला जातोय झुंजार लेजंड संघाचा अरविंदच्या स्वरूपात. दुसरा धक्का मिळतोय तो 15 या धावसंख्येसाठी. अरविंदची जागा घेण्यासाठी जुलियस, जो जुली या नावाने या पंचकृषीमध्ये नावाजलेला असा एक अष्टपैलू खेळाडू, ज्याच्याकडे फलंदाजी गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या जुलियस कारभाराची आम्ही लहान असल्यापासून पाहतोय. अनेक सामने आपल्या शेवटचा चेंडू शिल्लक असेल. महेश यांचा दुसरं शतक प्रगती करते आणि सुंदर चेंडूतून निर्धाव. दुसरं शतक संपतंय. 2 षटकाच्या सामन्यात धावसंख्या होते 2/15. अतिशय सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. मी आधीच म्हणालो होतो, जरी त्यांच्याकडे सराव नसला तरी अनुभव मात्र खूप आहे. प्रत्येक खेळाडू हा आपल्या संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करणारा हा खेळाडू या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. या ठिकाणी गोलंदाजी मदर आपल्या खांद्यावरती घेतले. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरं शतक घेऊन येत आहेत. आदेश समोर येते नियत, कारण नयन यांना खूप जोरदार फटकेबाजी करावी लागेल आणि पहिलाच फटका खूप सुंदर असा मारला जातो. इतक्या चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण महेश यांच्याकडून पाहायला मिळतंय. पहिला चेंडूतून निर्धाव. अतिशय सुंदर सुरुवात आदेश यांच्याकडून पाहायला मिळतंय, कारण ज्या पद्धतीने नयनजी टिमसेकर हा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता तितक्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या गावचे प्रथम नागरिक, या गावचे सरपंच आणि या ठिकाणी क्लीन बॉल. तिसरा धक्का मिळतोय तो
टिमसेकर यांच्या स्वरूपामध्ये पर्यंत 15 धावसंख्या या खर्ची कराव्या लागल्यात. टिमसेकर यांची जागा घेण्यासाठी कन्हैया. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. आदिजी यांचे पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार. सुंदर असा फटकायचा तितक्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते महेश यांच्याकडून. लगातार 2 चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या स्वरूपामध्ये चांगलं योगदान दिलंय ते महेश यांनी. पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार. या ठिकाणी मोठा फटका तितके चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल ते जांभारे लेजंड संघाचं, कारण ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण करताय नक्कीच आम्हाला विचार करावा लागेल की पुढच्या वर्षी झुंजार प्रीमियम लीग ही लेजंड मध्ये भरावी लागेल. कुठेतरी आयोजकांना इशारा करतायत की आमच्या सुद्धा स्पर्धा या ठिकाणी झाल्या पाहिजेत आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, बॉक्स आउट होत आहेत कन्हैयाची. आणि मला वाटतं 15 संख्येवरती टोटल चौथा आणि या जुलियटच्या बॅटमधून होताना दिसते. दुसऱ्या चेंडू तिच्या अवकार येते. पुन्हा एकदा फुलटा चेंडू बघा तितक्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. चेंडू होतो निर्धाव. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये. चौथ्या शतक प्रगती पथावरती 3 चेंडू फेकले जात आहेत. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या होते 19. आणि या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणता येईल लेजंड संघाकडून. आणि या ठिकाणी नक्कीच आवंत चेंडूची घोषणा करतायत. पहिला आवंत चेंडू येतोय चौथ्या षटकामध्ये. धावसंख्या होते 20. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत जवाहर शेटे यांचे. आणि या ठिकाणी नक्कीच चांगल्या प्रकारच्या गोगली गोलंदाज स्लो टाकलेले चेंडू कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न केला जातो जुलियस याला. चेंडू होते निर्धाव. शेवटचा चेंडू शिल्लक आहे चौथ्या षटकातील. धावसंख्या होते 20. मोठा फटका येतोय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. षटक संपतंय. 4 षटकाच्या सामन्याची धावसंख्या होते 4-20. हा जो प्रदर्शनीय सामना आता सुरू आहे झुंजार लेजंड्स विरुद्ध जांभारे लेजंड्स, हा सामना प्रदर्शनीय असला तर यासाठी पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक आहे तब्बल 5,000 रुपयांचं. आणि ते स्पॉन्सर केलंय जवाहर शेटे आणि रमेश सर्वे यांनी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि या स्पर्धेसाठी जी टी शर्ट्स आहेत, या खेळाडूंची जी टी शर्ट्स आहेत ती स्पॉन्सर केलीत मंदार कटनाक यांनी. धन्यवाद. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे शेवटचे शतक घेऊन आले अमर. एक गुगली गोलंदाज आणि पहिला चेंडू या ठिकाणी मोठा प्रहार केला जातो. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण बॉलिंग मार्ग होते स्वतः.
अमर करतायत. चेंडूवातून निर्धाव. अजूनही 20 धावसंख्या गोळा केल्या ते झुंजार लेजंडने. थोडस धावसंख्येचं गणित हे मोठं करावं लागेल आणि या ठिकाणी नक्कीच आवांत चेंडूची घोष करतात पंच. आवांत चेंडू धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. धावसंख्या ते 21. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. अमू याला नक्कीच मोठे फटके खेळावे लागेल आपल्या संघासाठी आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आवांत चेंडूची घोष केली जाते परंतु पंचांवरती कुठलाही परिणाम दिसत नाहीये. चेंडू वाहतून निर्धाव. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये. कदाचित अमू यांना वाटलं असेल की पंच अवंत चेंडूची घोष करतील परंतु एक शाकीर एक अनुभवी पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलमाग होती. अमर सज्ज होताना दिसत आहेत. मोठा फटका येतो इतके चांगला क्षेत्ररक्षण. चेंडू वाहतून निर्धाव. आयोजकांनी सांगितलं की हा प्रेक्षणीय जरी सामना असला तरी या सामन्यासाठी रोख रक्कम पारितोषिक ठेवण्यात आलंय. अतिशय सुंदर ही स्पर्धा म्हणता येईल. चेंडूवातून निर्धाव. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी धावशील होत आहेत. अमित 5वा धक्का मिळतोय तो झुंजार लेजंड संघाला. अमित याच्या स्वरूपात त्यांची जागा घेण्यासाठी वासावे सर या ठिकाणी 26 वर्षानंतर या मैदानामध्ये उतरलेत. ते म्हणाले होते की मी एक गोलंदाज आहे आणि तशा प्रकारची कामगिरी त्यांना या नंतरच्या इनिंग मध्ये करावी लागेल. आपले 26 वर्षाचा अनुभव पणा लावून या मैदानामध्ये उतरलेत. मोठा फटका येतो. चेंडू होते सीमारेषे बाहेर. 4 धावसंख्येसाठी. धावसंख्या होते 25. या ठिकाणी पहिली इनिंग संपते. 5 षटकाच्या समाधानानंतर धावसंख्या होते 25 आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येचे उद्दिष्ट ठेवले ते चांभारे लेजंड संघापुढे. यानंतर नंतर पहिला प्लीज लाईट अँड प्लीज आपण आमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. हे पब्लिक आहे. सागराचं पाणी कधी आटणार नाहीये. क्रिकेटची ओढ कधी मिटणार नाहीये. हा जन्म काय पुढचा 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाहीये असे मायबाप क्रिया रसिक आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय. सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा की आम्ही इथे आलो आणि स्वतःसाठी टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. हे मायबाप क्रीडा रसिक या स्पर्धेमध्ये आनंद घेत आहेत आणि त्याचप्रमाणे अतिथी महिला वर्ग देखील या ठिकाणी आल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. महिला वर्ग देखील आपण आमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. आमचे कॅमेरामॅन हे लाईव्ह दृश्यवंदन पाहायला भेटत आहे. थँक्स अ लॉट रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह. हे सर चित्र आपण पाहायला भेटले आहेत. उद्याच्या दिवसामध्ये सर्वजण पाहतील किंवा आजच्या रजनीमध्ये पाहतील की मी दिसतोय का. येस तुम्ही दिसता ऍब्सोल्युटली. होऊन जाऊ दे. गजर पडू दे. टाळ्या शिट्या वाजल्या पाहिजे. स्वतःसाठी टाळ्या वाजवा. टाळ्या वाजणं देखील गरजेचं असेल. सामन्यासाठी देखील टाळ्या वाजणं गरजेचं आहे. लिजेंड आहेत पण सामना हाय व्होल्टेज ड्रामामध्ये होणार आहे याच्यात काही शक्यता नाहीये. हॅलो थोडासा जल्लोष होऊ दे कारण फक्त 6 षटकाचा सामना आपल्याला पाहायचा आहे आणि या 6 षटकामध्ये प्रत्येक चेंडूवरती टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक फलंदाजाच्या फलंदाजीवरती टाळ्या झाल्या पाहिजेत कारण या 1 वर्षामध्ये याच आठवणी घेऊन तुम्ही या मैदानातून बाहेर पडणार आहात आणि त्याच्या प्रकारचा अनुभव हा प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवला पाहिजे. आमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय कॅमेरामॅन नेतृत्व चांगलं चित्र आहे. काही मोबाईल मध्ये व्हिडिओ करतायत तर काही उभे राहून आहे. स्माईल आहे. दुःख होते. चेहरे पडले होते त्यात स्माईल दाखवलेत आणि लेजंड ज्या महिला आहेत त्या खास करून आपल्या आहोंचा खेळ बघण्यासाठी आलेल्या आहेत. काय काय लेजंड महिला आहेत. जवळ सामन्याच्या दिशेने आपल्या आहो काय करतायत आणि हे बघण्यासाठी इथे दाखल झाले असेल. जवळ आमचे सुदूर समालोचक आपल्याकडे जोडले जातील. होते सर धन्यवाद. स्ट्राईकला ते फलंदाज चंद्रकांत. नॉन स्ट्राईकला आदेश. वैयक्तिक पहिला संघातर्फे पहिले शतक घेऊन येतात जुलियस कारभारी एक नावाजलेले रंगोली गोलंदाज. पहिल्या चेंडू या ठिकाणी पटकावला जातो. इतक्या चालवायचा सन्मान केला जातो. चेंडू होतो या क्षेत्रामध्ये 2 धावसंख्येसाठी. धावसंख्येचा श्री गणेश या ठिकाणी करून दिला जातोय. अतिशय सुंदर फलंदाजी चंद्रकांत एक नावाजलेला पंचभूषितला एक लेजंड फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा सुंदर फटका पाहायला मिळतोय. फटका जातोय सीमारेषे बाहेर 2 धावसंख्येसाठी. एकूण 4 धावसंख्या 2 चेंडूवरती खर्ची करायला लागल्यात. जुलियशाला सुद्धा आपली भूतकाळची कामगिरी या ठिकाणी आठवावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू मला वाटतं 4 धावसंख्येसाठी. धावसंख्या होत आहेत
8. अतिशय सुंदर फलंदाजी. मी आधीच म्हणालो चंद्रकांत या जांभारी पंचक्रोशीतले गाजलेला नावाजलेला आणि उत्कृष्ट असा फलंदाज, ज्या फलंदाजाने अंडर क्रिकेट स्पर्धेमध्ये टॅप करण्याचा प्रयत्न आणि योग्य तो टॅप कसा असावा हा प्रत्येक वेळी आपल्या बॅटमधून दाखवून दिलाय, तो हा चंद्रकांत या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक गुगली गोलंदाज जुलियस या ठिकाणी नक्कीच चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन होतं, परंतु यष्टी मागे थोडंसं कशाचं क्षेत्ररक्षण नव्हतंय. धावसंख्या होत आहेत 9. पहिल्या शतक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. जिंकण्यासाठी 26 धावसंख्येचं आणि या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा आवाज चेंडूची घोष करतायत. +1. एकूण 2 धावसंख्या खर्ची करावी लागल्यात. धावसंख्या होते 11. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. थोडस यष्टी मागे थोडंसं कशाचं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर, कारण नक्कीच आपल्या वयाचा आणि स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. बॉक्सच्या स्वरूपात पहिला धक्का मिळतोय. शतक संपतोय. पहिल्या षटकाच्या सामन्यात धावसंख्या होते 1 बाद 11. दुसरं शतक घेऊन येतात अरविंद. समोर असतील ते आदेशजी सुद्धा चांगल्या फटकेबाजी करण्यामध्ये माहिती आहे. पहिला चेंडू या ठिकाणी अवंतर फेकला जातोय. अवंतर चेंडू धावसंख्येचं गणित मोठं केलं जातंय. धावसंख्या होते 12. जिंकण्यासाठी 26 धावसंख्येचा पाठलाग करताना अतिशय सुंदर सुरुवात म्हणता येईल आणि या ठिकाणी 9 ची घोष करतात पंच. दुसरा चेंडू या ठिकाणी अवंतर फेकला जातोय अरविंदच्या स्वरूपात. धावसंख्या होते 13. चेंडू फेकण्यासाठी तयार होतोय. चांगल्या प्रकारचा फटका तिथे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. चेंडू होते निर्धाव. दुसऱ्या षटकाची सुरुवात सुंदर अशी म्हणता येईल, परंतु 2 चेंडू अवंतर फेकल्यानंतर चांगल्या प्रकारचं कमबॅक हे अरविंदच्या स्वरूपात पाहायला मिळतं. कॅमेरामॅन अभि. आणि या ठिकाणी नक्कीच थोडस घशाचं क्षेत्ररक्षण, परंतु प्रयत्नासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. वासावे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नयजी टिमसेकर आपल्याला लेजंड ट्रॉफी मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पारितोषिक मिळालंय आणि आपल्याला बॉल दिसत नाहीये हे कारण सांगून चालणार नाही. प्रयत्न करा, प्रयत्नांची परमेश्वर. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. 4 धावांसाठी शॉर्ट रन. ओके 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 ओके. आपले चरण स्पर्श झालेत. पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये जाऊया. पुन्हा एकदा या ठिकाणी 9 ची घोष करतायत. अवांतर चेंडू आतापर्यंत मला वाटतं 3 चेंडू अवांतर फेकलेत अरविंद याने. धावसंख्या होते 19. जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज आहे आणि या ठिकाणी झेल बांधण्याची संधी होती. पुन्हा एकदा संधी हुकते. यष्टी मागे 1 धावसंख्या मिळते. ज्या क्षेत्रामध्ये धावसंख्या होते 20. फक्त 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिली होती. नाईलाज आहे, नाईलाज आहे. तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण हे लेजंड आहेत. तुम्ही प्रयत्न करू शकता पण प्रयत्नाला यश मिळेल याची गॅरंटी या मैदानामध्ये कोणी देऊ शकत नाहीये. बॉल एक आहे ना, एक चेंडू शिल्लक आहे. अरविंद यांचा धावसंख्या झाली 21. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे आणि या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी अरविंद यांची संपते. आव्हान चेंडू जरी टाकले असेल तरी मोठी फटकेबाजी मात्र करता येत नाहीये. षटक संपतंय. 2 षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या होते 1 बाद 21. जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. समोर आहेत ते मिनेश आणि पहिला चेंडू आहे गेली नो आणि 1 बॉल्स चेंडू होते सीमा रेषेबाहेर. 4 धावसंख्ये या ठिकाणी मला सामना संपतोय, सामना विजयी होतोय.
लेजंड जांभरे संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. सेकंड करून मी प्रत्येक खेळाडूला विनंती करेन की आपण हस्तांदोलन करून घ्यायचं आहे.